नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या शुभहिंदवी रेसिपीमध्ये. आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडता स्नॅक, म्हणजे बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशीत बटाटा बॉल्स. संध्याकाळच्या चहाची वेळ असो की मुलांचा डब्बा, ही रेसिपी फक्त 10 मिनिटातच तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपण इथे एका बाउलमध्ये उकडलेले 3 बटाटे घेतलेले आहेत. आता आपण हे बटाटे एका खिसणीने अशा प्रकारे आपण इथे बटाटे किसून घेणार आहोत. खिसणीने किसल्यामुळे ह्या बटाट्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत. तुम्ही पाहू शकता किती छान आपले इथे बटाटे किसून झालेले आहेत. यामध्ये एकही गुठळी राहिलेली नाही. आता आपण यामध्ये सुके मसाले घालणार आहोत. सर्वात प्रथम मी यामध्ये अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे. त्याचबरोबर इथे अर्धा चमचा गरम मसालाही यामध्ये घातलेला आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा मटण मसाला आणि आपण यामध्ये लाल तिखटही अर्धा चमचा घातलेला आहे. आणि मटण मसालाही यामध्ये मी अर्धा चमचा घातलेला आहे. त्याबरोबर इथे हळदही मी अर्धा चमचा इथे घातलेली आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ. आणि हे बॉल्स मऊ आणि कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये आपण घातलेला आहे 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर. आता हे आपण सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, बटाटे हाताने मॅश करण्याऐवजी जर आपण ते किसणीने किसून घेतले तर बटाटा छान एकसारखा पोत मिळतो. त्यामुळे आपण जेव्हा यात मसाले मिक्स करू तेव्हा ते बटाट्यामध्ये अगदी व्यवस्थित एकजीव होतात. आपण हे मिश्रण मस्त मिक्स करून घेतलेले. त्याचबरोबर आपण यामध्ये थोडीशी चिरलेली ताजी कोथिंबीरही यामध्ये मी घातलेली आहे. आपलं मिश्रण परफेक्ट असं इथे तयार झालेलं आहे. आता आपण याचे छान असे बॉल्स तयार करून घेऊ. सर्वप्रथम मी इथे माझ्या हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने आपण इथे बॉल्स तयार करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असा आपला इथे बॉल तयार झालेला आहे. पहा, यावर कुठेही भेगा राहता कामा नये असे छान असे इथे आपल्याला बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. चला, याच पद्धतीने मी इथे सगळे बॉल्स अशाच प्रकारे तयार करून घेते. मैत्रिणींनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा सबस्क्राईब केले नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि शेजारी बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुम्ही पाहू शकता इथे सगळे बॉल्स आपले इथे तयार झालेले आहेत. किती छान असे आपले गोल गरगरीत बॉल्स इथे तयार झालेले आहेत. आता आपण हे इथे मी चूल पेटून त्यावरती मी एक कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी टाकलेले आहे. चला, तेल गरम होऊसतर आपण इथे आपले बटाटा बॉल्स एकदम मस्त असे कुरकुरीत होण्यासाठी आपण इथे कॉर्नफ्लॉवरचं पातळ पेस्ट तयार केलेले आहे. त्यामध्ये हा बॉल्स असा डुबून आपण हा तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती छान असा आपला इथे बॉल तयार होणार आहे. बॉल्स तळताना आपण इथे चुलीचा मंद जाळ ठेवूया. त्याने काय होईल, मंद जाळाने जेणेकरून बॉल्स आतून छान शिजतील आणि बाहेरून एकदम क्रिस्पी होतील. चला, याच पद्धतीने आपण सगळे बॉल्स इथे तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती छान असे गोल्डन कलर आपल्या बॉल्सला आलेला आहे. इथे मी सगळे बॉल्स याच पद्धतीने तळून घेत आहे.
इथे एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा मैत्रिणींनो, तेल खूप जास्त कडकडीत गरम नसावं. जर तेल खूप जास्त गरम असेल तर बॉल्स तेलात टाकल्या लगेच वरून काळे पडतील आणि आतून कच्चे राहतील. म्हणून तेल मध्यम गरम असतानाच हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत. तर मैत्रिणींनो, आपले गरमागरम बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुसीत बटाटा बॉल्स खाण्यासाठी तयार आहेत. पहा, आवाजही एकदम मस्त येत आहे, किती क्रिस्पी झालेले आहेत. हे तुम्ही टोमॅटो केचप किंवा पुदिन्याची चटणी किंवा दही सोबतही गरमागरम एन्जॉय करू शकता. ही सोपी रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांना कशी वाटली मला खाली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशा छान आणि सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा.